नमस्कार लाडक्या बहिणींनो, एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तुमच्यासाठी। कारण मित्रांनो, लाडकी बहीण योजना आता हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे जानेवारी महिन्याचे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अखेर लाडक्या बहिणीचे पैसे कोणकोणत्या महिलांना मिळालेले आहेत, पुन्हा कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरण काल रात्रीपासून सुरू झाले आहे। काही बहिणींना 1500, काहींना 3000 तर काहींना 4500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत। मात्र यावेळेस सरकारने फिल्टरिंग प्रोसेस अत्यंत कडक केली आहे। नंबर 1, या 12 जिल्ह्यांमध्ये आज होणार वितरण। काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवल्यानंतर आज उर्वरित 12 जिल्ह्यांची पाळी आहे। प्रामुख्याने लहान जिल्ह्यांना प्राधान्य दिले जात असून पुणे, नाशिक, अहिल्यानगर सारख्या मोठ्या जिल्ह्यांचा नंबर तांत्रिक कारणांमुळे शेवटी लागू शकतो। 2.86 लाख महिला अपात्र ही आहेत 4 नवीन कारणे। मित्रांनो, नवीन सरकारने उत्पन्नाची आणि मालमत्तेची उलट तपासणी केल्यामुळे मोठा आकडा अपात्र ठरला आहे। आता केवळ 4 चाकी गाडीच नाही तर खालील कारणांमुळे ही हप्ता थांबू शकतो। नंबर 1, ई-केवायसी। मित्रांनो, ज्यांची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा चुकीचा आधार नंबर दिला आहे त्यांचे नाव कट झाले आहे। नंबर 2, उत्पन्न तपासणी। 2.5 लाखांचे उत्पन्न दाखवून प्रत्यक्षात घरात चैनीच्या वस्तू म्हणजे जसं की मोठा टीव्ही, फ्रीज, AC असल्यास डेटा मॅचिंगमध्ये अशा महिलांना अपात्र केले जात आहे। नंबर 3, एकाच घरात 2 पेक्षा जास्त लाभार्थी। नियमानुसार एका विवाहित आणि एक अविवाहित महिलेला लाभ मिळणे अपेक्षित असताना एकाच कुटुंबात अनेकांनी अर्ज भरल्यास ते रद्द झाले आहेत। नंबर 4, बँक खाते आधार लिंक नसणे। बँक खाते आधारशी जोडलेले नसल्यास सरकार पैसे पाठवूनही ते जमा होत नाहीत। नंबर 3, या बँकांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारने अशा 12 बँकांची यादी दिली आहे जिथे तांत्रिक कारणांमुळे किंवा विलिनीकरणामुळे पैसे जमा होण्यास अडचण येत आहे। प्रामुख्याने काही सरकारी बँका आणि ज्या बँकांचे IFSC कोड बदलले आहेत तिथे पैसे अडकत आहेत। अशावेळी तुमचे खाते नॅशनलाइज बँकेत असणे फायद्याचे आहे। नंबर 4, तुम्हाला 4500 रुपये कसे मिळणार? ज्या महिलांना 3ऱ्या यादीत स्थान मिळालेले आहे म्हणजे ज्यांचे मागील 2 हप्ते तांत्रिक कारणांमुळे थकले होते त्यांना या महावितरणात या महिन्यात एकत्रित 4500 रुपये मिळण्याची तरतूद आहे। मात्र यासाठी तुमचे स्टेटस मंजूर असणे अनिवार्य आहे। नंबर 5, तुमची यादी आणि स्टेटस कसे तपासावे? तर मित्रांनो, जर तुम्हाला मॅसेज आला नसेल तर घाबरू नका, पण तत्काळ खाली गोष्टी करा। नंबर 1, महाडीबीटी पोर्टलवर किंवा नारी शक्ती दूत ॲपवर लॉग इन करा। नंबर 2, तुमची अर्जाची स्थिती तपासा। नंबर 3, जर तिथे इन रिव्ह्यू किंवा रिजेक्टेड असेल तर त्याचे कारण तपासा। नंबर 4, तुमचे बँक खाते DBTसाठी सक्रिय आहे का याची बँकेत जाऊन खात्री करा। आणि महत्त्वाची सूचना म्हणजे 2026 वर्षातला हा पहिलाच हप्ता असल्याने तो मिळणे अत्यंत गरजेचा आहे। जर हा हप्ता हुकला तर पुढील पूर्ण वर्षभर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणे कठीण होईल।